हरिओम मंडळी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिहृद्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हरिः ओम. आज आपण 9व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत. कालच्या श्लोकात आपण असं पाहिलं होतं की अर्जुनाला कृष्णाने तुझं निहित कर्म विहित कर्म तू केलं पाहिजेस आणि त्याशिवाय तुला काही दुसरा पर्याय नाही. आणि हे पण सांगितलं होतं की अकर्मणः न प्रसिद्धेत, अकर्माकडे तुझी वृत्ती होता कामा नये. आता या पुढच्या श्लोकामध्ये कर्तव्य पालनासाठी केलेली कर्म आणि त्यांचं स्वरूप काय आहे हे या श्लोकात सांगितलेलं आहे. आता 9व्या श्लोकापासून सुरुवात करूया. यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर. यातलं चौथा चरण महत्त्वाचा, मुक्तसंगः समाचर. अर्जुना, जेव्हा तू कर्तव्य कर्म करशील तेव्हा कोणत्याही गोष्टींचा संग तुला लागू नये. म्हणजे फळाच्या आसक्तीचा, ममत्वाचा, अहंकाराचा असा संग तुला नसेल आणि त्याप्रमाणे तू जर आचरण केलंस तर तुझ्यासाठी ते अधिक चांगलं आहे. आता एकेका गोष्टीचा आपण अर्थ समजून घेऊ. यज्ञार्थात कर्मणः अन्यत्र. यज्ञार्थात म्हणजे यज्ञासाठीच केलेल्या कर्मांशिवाय, पंचमी विभक्ती आहे त्याच्यामुळे त्या कर्मांशिवाय, यज्ञासाठी केलेल्या कर्मांशिवाय, कर्मणः अन्यत्र केलेली इतर कर्मे. म्हणजे यज्ञ कशाला म्हणायचं ते आधी आपल्याला माहीत पाहिजे. यज्ञ म्हणजे सत्कर्म, ज्याच्यामध्ये अहंता, ममता, अहंकार, स्वार्थ नाही असं केलेलं कर्म ते सत्कर्म. आणि असं जे सत्कर्म त्याला यज्ञ म्हणतात. यज्ञासाठी केलेलं कर्माशिवाय अन्य कर्म. यज्ञार्थ कर्मांनीच आसक्ती नष्ट होते. म्हणजे अशी सत्कर्म केली म्हणजे कर्मांची आणि कर्मफळांची आणि इतर सगळ्या गोष्टींची आसक्ती नष्ट होते. कारण स्थूल, सूक्ष्म आणि कारण देहानी होणारी जी कर्म असतात ती म्हणजे इवन जप, तप, ध्यान, समाधी, लोकव्यवहार हे जे आपण करतो संपूर्ण आयुष्यभर, ते सगळं स्वार्थासाठी न करता परोपकाराय इदम या भावनेने केलं म्हणजे त्याला यज्ञ म्हणायचं. यज्ञ केलं की ते कर्म बाधत नाही आणि बांधत नाही. दोन्ही गोष्टी आपल्याला मी प्रत्येक वेळी सांगते की असं कर्म बाधत नाही म्हणजे कर्मफळाची बाधा होत नाही, त्याच्यामुळे ते बांधत पण नाही. म्हणजे जन्म मृत्यूचं बंधन पण पडत नाही. म्हणून इथे काय सांगितलं आहे, कर्म तर करायचं पण ते यज्ञार्थ करायचं, स्वार्थासाठी करायचं नाही. त्याच्यामध्ये आपला कुठलाही स्वार्थ असता कामा नये. शिवाय काय सांगितलं आहे, तदर्थम कर्म कौन्तेय. त्याच्यासाठीच तू हे अर्जुना कर्म कर. कारण काय, लोकः अयं कर्मबंधनः. कारण हा जो मनुष्य लोक आहे, मर्त्य लोक आहे, हा काय आहे, हा कर्मबंधन, याला कर्मबंधनच म्हणतात. आसक्ती आणि स्वार्थभावाने केलेले इथे जे कर्म होतात ती बंधनकारकच होतात. म्हणजे प्रत्येक जीवाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो, पुन्हा त्यांचा कधीतरी मृत्यू होतो, हे इथे ठरलेलं आहे. म्हणून हा लोक कर्मबंधनकारक आहे, समाजाला कर्माचं बंधन आहे. म्हणून मग तू काय कर, मुक्तसंगः समाचर. या कर्माच्या फळाच्या बंधनात न अडकता त्याच्यातून मोकळा हो, मुक्त हो आणि मग कर्मांचं आचरण कर. योग वासिष्ठ या ग्रंथामध्ये आपल्या भगवान वसिष्ठांनी भगवान रामाला, दोघेही भगवान, त्यांनी रामाला असा उपदेश केला आहे. काय रे म्हणे,
बहिर्भोगी अंतस्त्यागी विहर राम. हे रामा, तुला जर जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर काय करशील? बहिर्भोगी, बाहेर लोकांना असं वाटेल की तू या सगळ्या गोष्टींचा उपभोग घेतो आहेस, पण अंतर्योगी, अंतःकरणात तू योगी हो. किती छान आहे. बहिर्भोगी अंतस्त्यागी. भोग घेत असताना त्याच्या कुठल्याही आसक्तीचा, ममतेचा त्याग करून तुला जगता आलं पाहिजे. बहिर्भोगी, बाहेर तर लोकांना दिसेल की तू उपभोग घेतो आहेस, पण अंतरंगात मात्र त्याबद्दल तुझ्या आसक्ती असता कामा नये, असं तू आचरण कर. तीच गोष्ट कृष्णाने इथे अर्जुनाला सांगितलेली आहे. मुक्त संग समाचर. कामं तर सगळीच करावी लागणार आहेत, पण त्याच्या फळांकडे आशा ठेवायची नाही, त्याच्या भोगांमध्ये आसक्ती ठेवायची नाही. असं जर तू करशील तर तू मुक्त होशील, असं अर्जुनाला सांगितलेलं आहे. ममता आणि आसक्ती रहित होणे म्हणजे मुक्त संग होणे. आत्ता मी तुम्हाला तेच सांगितलं. आपण दुसऱ्या अध्यायात पण पाहिलं होतं. क्रोधातून जडे मोह, मोहाने स्मृती लोपली, स्मृती लोपे बुद्धिनाश म्हणजे आत्मनाशची. तर मोहाला आपल्याकडे फटकूच द्यायचं नाही. आणि ही जी अनर्थ परंपरा आहे त्या अनर्थ परंपरेतून मुक्त संग व्हायचं. आता इथे ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. म्हणोनी स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन, जो करी तया बंधन काहीच न घडे. म्हणून स्वधर्म अनुष्ठान, म्हणून जो स्वतःच्या धर्माचं अनुष्ठान करतो तो अखंड यज्ञ याजन, तो अखंड यज्ञ करतो आहे. याजन म्हणजे यज्ञ करवून घेणे. जो करी तया बंधन काहीच न घडे, हे जो करतो त्याला कोणतंही बंधन पडत नाही, त्याला जन्ममृत्यूच्या बंधनात अडकावं लागत नाही. हा लोक कर्मे बांधिला, मर्त्य लोक कर्मानी बांधलेला आहे. जो परतंत्रा भुलला, ज्याला त्याचं पारतंत्र्य आकर्षक वाटायला लागलं, पारतंत्र्याकडे जो ओढला गेला, तो नित्ययज्ञा ते चुकला म्हणून या. आसक्तीमध्ये अडकला की नित्ययज्ञाला तो चुकला. म्हणजे नित्य यज्ञकर्म करायला त्याला काही फुरसत मिळत नाही, तो फक्त स्वार्थासाठी जगतो. आणि असं जगला की तो बंधनामध्ये अडकला, असं लक्षात घ्यायचं. त्याचा जन्म त्यांनी ठरवून टाकला, मी पुढे जन्म घेणारच आहे. काही लोक तर याच्याही पुढचा विचार करतात. एक गोष्ट अशी सांगतात पहा, नेहमी सांगतात. एक धनी माणूस होता, खूप धनी, म्हणजे त्याच्याकडे अपार धन होतं, अपार धन. आणि तो आजारी पडला, दवाखान्यात ॲडमिट केलं. डॉक्टरांनी सांगितलं की तुझ्याजवळ आता फार थोडा वेळ आहे, कोणाला बोलवायचं ते सांग. तो म्हणतो सगळ्यात पहिल्यांदा माझ्या वकिलाला आणि माझ्या भविष्य सांगणाऱ्याला, त्या दोघांना बोलवा. तो माझा नेहमी जो भविष्य सांगणारा माणूस आहे तो आणि माझा वकील, असं दोघांनाही बोलवा. मग तो बोलावतो. डॉक्टर तो बिचारा कर्तव्य करतो, दोघांना बोलावतो. आणि मग तो आधी वकिलाला विचारतो किती संपत्ती आहे. वकील त्याला सगळं सांगतो. मग तो भविष्य जाणणाऱ्याला विचारतो की आत्ता मला सांग की मी आता मरणार आहे थोड्या वेळात, आणि माझा जन्म नंतर कुठे होणार आहे, कोणाच्या घरात, कोण माणूस, त्याचं नाव काय, त्याची काय सांपत्तिक स्थिती, ते सगळं सांग. आता तो बिचारा भविष्यवेत्ता असल्यामुळे तो सगळं सांगतो की तुम्ही अमुक गावामध्ये अमुक माणसाच्या घरी अमुक दिवशी जन्मणार आहात. वकिलाला सांगतो हे लिहून घे सगळं, आत्ता यांनी जे काय सांगितलं. अमुक गाव, अमुक माणूस, त्याच्या घरामध्ये अमुक दिवशी अमुक वेळेला मी जन्मणार आहे. त्याच्यामुळे आत्ता जी माझी सगळी प्रॉपर्टी आहे ती सगळी प्रॉपर्टी त्या बाळाच्या नावाने करून टाक. म्हणजे काय प्लॅनिंग आहे. पुढचा जन्म पण ठरवून टाकला आणि त्या जन्मात काय पाहिजे ते पण ठरवून लगे त्याची कायदेशीर सनद बनवून मोकळे. हा म्हणजे अतिशय पराकोटीचा स्वार्थ झाला.
आणि असा स्वार्थ जे करतात ते आपल्या हाताने आपला पुढचा जन्म ठरवतात. आता पुढचा 10वा आणि 11वा जो श्लोक आहे त्यामध्ये यज्ञाद्वारे कसा आपण उत्कर्ष करून घ्यावा स्वतःचा हे सांगितलेलं आहे. आता 10वा 11वा दोन्ही एकत्र पाहणार आहे आपण. सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वम् एषवोस्त्विष्टकामधुक् देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. एक एक शब्द याच्यातला लक्षात घेण्यासारखा आहे. बघा, प्रजापतींनी कल्पाचा आरंभ होत असताना सुरुवातीला म्हणजे ब्रह्मदेवानी प्रजा उत्पन्न करून त्यांना असं सांगितलं की तुम्ही यज्ञाद्वारे उत्कर्ष करून घ्या, यज्ञ तुमची इच्छिते पूर्ण करणारे होवोत, असा त्यांना आशीर्वाद दिला. सहयज्ञा प्रजाः सृष्ट्वा, यज्ञासह संपूर्ण प्रजेचं सृजन करून, प्रजेला निर्माण करून, पूर्वी म्हणजे कल्पारंभी, उवाच म्हणाला, कोण? प्रजापती म्हणाला म्हणजेच ब्रह्मदेव म्हणाला, अनेन या यज्ञाद्वारे, अनेन म्हणजे याने म्हणजेच या यज्ञाद्वारे, प्रसविष्यध्वम् एष, ह्या यज्ञाद्वारे प्रसूत होतील काय? वहा तू इष्टकामधुक्, तुमचे सगळ्यांचे इष्ट इच्छित, कामधुक् म्हणजे इच्छा, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील किंवा प्रसवतील म्हणजे इच्छा पूर्ण होतील तुमच्या. कशामुळे? या यज्ञाचं आचरण केल्यामुळे. देवान भावयता अनेन, ज्या देवांच्यासाठी, ज्या देवांना हे पुष्ट करतील, कोण? यज्ञ हे देवांना पुष्ट करतील. तुम्ही यज्ञ कराल, त्या यज्ञातून कुणाला पोषण मिळेल? देवांना पोषण मिळेल. ते देव भावयन्तु वहा म्हणजे तुम्हाला, ते देव तुम्हाला पुष्ट करतील, तुमच्या इच्छा पूर्ण करतील. परस्परं भावयन्तः, देव आणि तुम्ही एकमेकांना पोषण देत, श्रेयः परम अवाप्स्यथ, दोघेही जण जे तुम्हाला श्रेयस्कर आहे ते प्राप्त करून घ्या, असं ब्रह्मदेवानी सांगितलं. आता गंमत अशी आहे की मग आपण देवांना देव मानतो ते का? तर त्यांना भगवंतांनी एक अद्भुत शक्ती दिली आहे देण्याची. लोक जे मागतील ते त्यांना द्या अशी क्षमता त्यांना दिलेली आहे, म्हणून त्यांना देव म्हणतो आपण. ॲक्च्युली आहेत ते माणसाचाच एक प्रगत भाग. प्रगत माणूस प्रगत झाला की तो देव होतो. आणि तशी अनेक उदाहरणं आपण आपल्या आजूबाजूला बघतो. जेवढे संत आहेत, जेवढे भगवत भक्त आहेत, ते सगळे देव आहेत आपल्याला दिसणारे. आणि तसेच हे देव आहेत ज्यांची आपण पूजा करतो, ज्यांची अर्चना करतो, ते सगळे देव. मग म्हणून यज्ञाबरोबरच प्रजा निर्माण केली आणि प्रजेला सांगितलं की यज्ञाद्वारे तुम्ही देवांना पुष्ट करा आणि देव तुमच्या इच्छा पूर्ण करतील म्हणजे तुम्हाला पोषण देतील. परस्परांना भावयतः, पोषण देत, परस्परांना प्रेम देत, परस्परांना भक्तीमध्ये गुंतवून तुम्ही परस्परांचं श्रेयस्कर जे आहे ते प्राप्त करा. मग दोघांचंही, देवांचं आणि माणसाचं श्रेयस्कर काय आहे? भगवत प्राप्ती. ती तुम्ही त्याच्यामधून साध्य करा असं म्हटलंय त्यांनी. निस्वार्थपणे परस्परांची उन्नती करा म्हटलंय. म्हणजे देवांनी पण स्वार्थ साधायचा नाही आणि मानवांनी पण स्वार्थ साधायचा नाही आणि आपली पुष्टी करून घ्यायची, श्रेय प्राप्त करून घ्यायचं. परमकल्याणकारक श्रेय माणसांना काय आहे? तर परमात्मा प्राप्ती करून घेणं हेच आहे. याच्याबद्दल
ज्ञानेश्वर काय म्हणतात बघू आपण. अहेतुके चित्ते अनुष्ठपा ययाते पतिव्रता पती ते जिया परी. माणसांनी हे अर्जुना काय केलं पाहिजे? अहेतुके चित्ते, मनात कुठेही स्वार्थ न ठेवता, हेतू न ठेवता, अनुष्ठापाययाते, या यज्ञाचं अनुष्ठान करावं. कशाप्रमाणे? पुढे त्याला दृष्टांत दिलाय. जिया परी पतिव्रता पती ते, जशी पतिव्रता पतीचं काय म्हणतात आराधना करते, त्याला जे पाहिजे ते बरोबर बघते, त्याप्रमाणे देवतांची आराधना माणसांनी करावी. ती पण कशी? अहेतुके, कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता. तैसा स्वधर्मरूप मखू हाची सेव्य तुम्हा ऐकू ऐसे सत्य लोकनायकू बोलता जाहला. तैसा स्वधर्मरूप मखू, हे सगळं करण्यासाठी तुम्हाला काय मी दिलंय? स्वधर्मरूप नावाचा यज्ञ दिलेला आहे. स्वधर्मरूप यज्ञ, उत्तम आचरण करण्याचा यज्ञ दिला आहे. हाची सेव्यू तुम्हा ऐकू, हाच तुम्ही एक सेवन करावा, म्हणजे आचरण करावा. ऐसे सत्य लोकनायकू, सत्य लोकनायक म्हणजे ब्रह्मदेव प्रजापती. बोलता जाहला, असा तो म्हणाला. देखा स्वधर्मा ते भजालं, तुम्ही जर स्वधर्माचं आचरण कराल तरी कामधेनू हा होईल. हा स्वधर्म तुम्हाला कामधेनू होईल. कामधेनू जशी इच्छा केली की पूर्ण करते तसा तो होईल. मग प्रजा हो न सांडील तुमते कदा, मग सगळेच लोक तुमचा कधी तिरस्कार करणार नाहीत, तुमच्याबरोबरच राहतील. तुम्ही देवा ते भजाल, तुम्ही देवांचं भजन कराल म्हणजे यजन कराल, त्यांची पूजा कराल. देव तुम्हा तुष्टतील, तुमच्या पूजेने ते संतुष्ट होतील. ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ, मग ते संतुष्ट झाल्यावर अर्थातच तुम्हाला पाहिजे ते देतील. अशी परस्पर प्रीती जिथे निर्माण होईल तेथ तुम्ही जे करू म्हणाल. अशा वेळी तुम्हाला जे काय करायचं असेल, जे करायची इच्छा असेल ते आपैसे सिद्धी जाईल, ते आपोआप सिद्धीला जाईल. वांछित ही पुरेल मानसीचे, मनाची इच्छा जी असेल ती पूर्ण होईल. वाचा सिद्धी पावाल, बघा निस्वार्थपणाने सेवाभावानी यजन किंवा यज्ञ कर्म केल्यास, सत्कर्म केल्यास वाचा सिद्धी पावाल, तुम्हाला वाचा सिद्धी प्राप्त होईल. आज्ञापक होवाल, तुम्ही इतरांना आज्ञा देणारे व्हाल. म्हणजे तुमते मागतील महारिद्धी, आणि मग या महारिद्धीसुद्धा तुम्हाला वश होतील, त्यासुद्धा तुमच्याकडे काही मागू लागतील. खरं म्हणजे रिद्धीकडे आपण मागायचं असतं, पण त्याच तुमच्या याचक होतील. इतकं सामर्थ्य तुमच्याकडे येईल. मग त्याला इथं आता दृष्टांत दिला. जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर वळगे फळभार लावण्येसी, ज्याप्रमाणे ऋतुपती म्हणजे वसंत ऋतू, सगळ्या ऋतूंचा स्वामी वसंत ऋतू आहे म्हणून त्याला ऋतुपती म्हणतात. या वसंत ऋतूच्या द्वारी वनश्री निरंतर वळगे फळभार, काय वनश्री फुललेली असते आणि सगळे झाडं फळांनी लगडलेले असतात आणि अतिशय सुंदर दिसत असतात, कारण त्यांना पानं असतात भरपूर, फुलं असतात भरपूर आणि फळंही असतात भरपूर. म्हणजे संपूर्ण लावण्य घेऊन ते तिथे उभे असतात. संपूर्ण सौंदर्य, वनश्रीचं सौंदर्य तुम्हाला कुठे बघायला मिळतं? वसंत ऋतूमध्ये. तसं तुमच्या स्वकर्माच्या, यज्ञकर्माच्या, निस्वार्थ कर्माच्या आधाराने तुमचं सगळं लावण्य तिथे प्रकट होईल, म्हणून त्याचाच तुम्ही आश्रय करावा असं इथे म्हटलेलं आहे. आता 12वा श्लोक. इष्टान भोगान हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः
तैर्दत्तान् प्रदायेभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः. इष्टान भोगान ही वो देवाहा. वहा वहा म्हणजे तुम्हाला, तुम्हाला देतील. कोण? देव. काय देतील? इष्टान भोगान. तुम्ही ज्या भोगांची इच्छा कराल ते सगळे भोग देव तुम्हाला देतील. यज्ञभावितः, कारण यज्ञाने ते पुष्ट होतील. म्हणजे तुमच्या सत्कार्यामुळे ते पुष्ट होतील आणि तुम्हाला जे हवं ते देतील. तैहि दत्तान, त्यांनी दिलेल्या गोष्टी, प्रदायैभ्यः या भुङ्क्ते, भ्यः यः भुङ्क्ते, कुणालाही न देता त्याचा जो भोग घेतो, स्तेनः एव सः, त्याला चोर म्हणावं. म्हणजे भगवंतांनी जे आम्हाला दिलंय ते सगळ्यांमध्ये वाटून आम्हाला भोगता आलं पाहिजे. एकट्यानेच जर त्याचा उपभोग घेतला तर त्याला चोर म्हणावं. आता त्याच्याबद्दल काय इथे बघू आपण. बघा, अप्रदाय, खरं म्हणजे आपल्याला जे परमेश्वराने दिले ते एकट्याने भोगायचा अधिकारच नाही. त्याचं कारण आहे. बघा, देह कुणाकडून मिळाला? आईवडिलांकडून मिळाला, म्हणजे तो तुम्ही निर्माण केलेला नाही. ज्ञान गुरूंकडून मिळालं. पितरांकडून सुखप्राप्तीचे उपाय मिळाले. पशुपक्षी वनस्पती यांच्या परोपकारामुळे आम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळाल्या. म्हणजे खाणं पिणं, झोपणं, कपडे, ऐशो आरामाच्या वस्तू, हे सगळं आम्हाला दुसऱ्यांच्या कृपेने मिळतं. सगळंच्या सगळं काही सगळं काय देहच आम्ही निर्माण केलेला नाही. देहाशी संबंधित सगळ्या गोष्टी या आम्हाला दुसऱ्यांकडून मिळतात. आणि भोग मात्र कोण घेतो? आपण एकटे. तर हे कसं चालेल? भोगामध्ये प्रत्येकाचा हिस्सा आहे, तो त्याला मिळाला पाहिजे. तो दिल्यानंतरच आपण भोगला पाहिजे. आणि जो असं करत नाही त्याला या श्लोकामध्ये भगवंतांनी चोर म्हटलेलं आहे. यज्ञामधून प्राप्त झालेले हवी हे देवतांना पुष्ट करतील. देवता तुम्हाला त्याच्या मोबदल्यात सगळं काही देतील जे तुम्हाला पाहिजे आहे. आणि ते जे त्यांच्याकडून तुम्हाला प्राप्त होईल ते जर तुम्ही एकटेच उपभोगाल तर तुम्हाला आम्ही चोर म्हणणार. ज्ञानेश्वर काय म्हणतायत बघा. म्हणोनी निजवृत्ती हे न सांडावी. निजवृत्ती म्हणजे स्वतःची कर्तव्य कर्म कधी सोडू नयेत. इंद्रिये बरळो नेदावी ऐसे प्रजाते शिकवी चतुरानन पुन्हा ब्रह्मदेवाचंच हे नाव आहे. ब्रह्मदेव म्हणतो निजवृत्ती हे न सांडावी, इंद्रिये बरळो नेदावी. इंद्रियांना बेताल होऊ देऊ नये, त्यांना बरळू द्यायचं नाही. बरळले नाही पाहिजे, ते बेताल नाही झाले पाहिजे. ऐसे प्रजाते शिकवी, असं त्या निर्माण केलेल्या प्रजेला चतुरानन शिकवतोय. तो त्यांचा पिता आहे ना. मग वडील मुलांना शिकवत आहेत की बाबा रे, यज्ञ तुमच्याबरोबर मी निर्माण केला आहे, त्याचं तुम्ही वर्तन करा. त्याच्यातून देवता पुष्ट होतील. देवता तुम्हाला सगळं काही देतील. त्यांनी जे दिलं ते सगळ्यांमध्ये वाटून खा, एकटे खाऊ नका. आणि आपल्या इंद्रियांना इकडे तिकडे बेतालपणे जाऊ देऊ नका. आता त्याला खाली दृष्टांत दिला आहे. जैसे जळचरा जळ सांडे मग तत्क्षणी मरण मांडे. ज्याप्रमाणे जलचरांनी पाण्यातून बाहेर यायचं ठरवलं तर तत्क्षणी मरण मांडे, त्यांचे त्या क्षणी मरण ठरलेलं आहे. तैसा हा स्वधर्मू पाडे विसंबो नये. म्हणून या स्वधर्माचं आचरण सोडू नये, ते सोडून दुसरीकडे जाऊ नये. म्हणून तुम्हा समजती आपुला लिया कर्मी उचिती निरत व्हावे पुढती म्हणीपत असे. म्हणून तुम्ही सगळ्यांनी आपल्या उचित कर्मांमध्ये मग्न होऊन पुढे जात राहा, असं ब्रह्मदेवानी सांगितलं. आणि हे सगळं अर्जुनाला कृष्णाने सांगितलं. आता 13वा श्लोक जो आहे तो
आपल्या संपूर्ण संस्कृतीचं सार आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण संस्कृतीचं सार आहे. तेन त्यक्तेन भुंजित हा हा हे जे उपनिषद वाक्य आहे त्याचं सार या श्लोकामध्ये आलेलं आहे. काय म्हणतात बघा. यज्ञशिष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः भुंजन्ते त्वेघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. दोन गोष्टी आहेत. पहिल्या ओळीमध्ये एक वेगळी गोष्ट सांगितली आणि दुसऱ्या ओळीमध्ये एक वेगळी गोष्ट सांगितलेली आहे. आता पहिल्या ओळीत ते म्हणतात यज्ञशिष्टाशिनः संतो. यज्ञशिष्ट अशिनः म्हणजे यज्ञामधून शिल्लक राहिलेलं जो खातो. आता इथे यज्ञाचे दोन भाग लक्षात घ्या. यज्ञ म्हणजे वेदांनी जो करायला सांगितलेला आहे ते कुंड मांडून त्याच्यामध्ये हवी टाकून करतात तो यज्ञ. आणि यज्ञ म्हणजे सत्कर्म हे आपण पाहिलं. स्वार्थ नसलेलं स्वार्थरहित असं जे सत्कर्म ते यज्ञ. आणि दुसरा भाग यज्ञ म्हणजे हवी टाकून आपण जो यज्ञ करतो तो. तर तो हवीर द्रव्य टाकून करायचा जो यज्ञ असतो त्याच्यामध्ये अशी पद्धत होती की त्याच्यामध्ये जे हवी टाकायचे असतात त्याच्यात एक पुरोडाश नावाचा पण एक हवीर द्रव्य होतं. मग ते काय असायचं तर यव किंवा जव किंवा साळी याचं असे छोटे छोटे चिपटे करतो ना आपण. छोटं थापून चिपटं करतो तसे चिपटे थापून ठेवलेले असायचे त्या यज्ञवेदीवर. कारण ती गरम व्हायची आणि त्याच्यावर ते भाजले जायचे. आणि मग ते भाजल्यानंतर विशिष्ट मंत्र उच्चार झाल्यावर यज्ञामध्ये त्याचं हवन केलं जात असे. आता ते काही कोणी मोजून करत नसे. त्याच्यामुळे हवन करून जे शिल्लक उरले ते पुरोडाश मग ते ऋषीमुनी वगैरे प्रसाद म्हणून खात असत. तर त्याला म्हटलेलं आहे यज्ञशिष्ट अशिनः. जे असं यज्ञ करून शिल्लक राहिलेलं खातात त्यांचं काय मुच्यन्ते सर्व किल्बिषैः. ते सर्व पापांपासून मुक्त होतात. त्यांच्या उदरामध्ये अमृत निर्माण होतं असं म्हणतात. त्याप्रमाणे आता दुसरा यज्ञ सत्कर्म यज्ञ केल्यानंतर जे तुमच्यासाठी शिल्लक राहील त्याचा उपभोग घ्या. असा जो उपभोग घेतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो. यज्ञानंतर म्हणजेच कर्तव्य कर्म संपल्यानंतर विधिपूर्वक निष्काम भावनेनी कर्म केल्यावर जे शिल्लक राहतं त्याला योग म्हणतात. हा यज्ञशिष्ट योग श्रेष्ठ पुरुषांना प्राप्त होतो आणि तेच अमृत असते. यज्ञशिष्टामृत भुजाः संताः. जे यज्ञामधून शिल्लक राहिलेलं यज्ञ झाल्यानंतर शिल्लक राहिलेलं जे खातात जे उपभोगतात ते अमर होतात किंवा अमृत प्राशन करतात असं म्हणतात. आणि मुच्यन्ते सर्व किल्बिषैः म्हणजे सगळ्या पापांपासून ते मुक्त होतात. मग पाप कोणते संचित प्रारब्ध आणि क्रियमाण हे सगळे त्यांचे नष्ट होतात. संचित कर्मांची फळं प्रारब्ध कर्मांची फळं आणि क्रियमाण कर्मांची फळंसुद्धा नष्ट होतात. आता पुढे हे एका पहिल्या ओळीत सांगितलं यज्ञशिष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः. हा एक भाग झाला. भुंजन्ते ते तू अघम पापा ये पचन्ति आत्मकारणात. आता पचन्ति म्हणजे शिजवणे स्वयंपाक या अर्थी. जे स्वतःसाठी शिजवतात अन्न आणि एकटेच खातात ते पापच खातात म्हणजे ते पापी. म्हणून एकट्यासाठी शिजवून खायचं नाही तर काय म्हणजेच स्वार्थासाठी काम करायचं नाही तर दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी काम करायचं. पचन्ति म्हणजे पक्व होणे. सर्व सांसारिक कर्म जेव्हा पक्व होतात तेव्हा हा विचार केला जातो
की हे स्वार्थासाठी केलेलं कर्म आहे का सेवा कर्म आहे का सत्कर्म आहे का यज्ञकर्म आहे याचा विचार केला जातो. म्हणून यज्ञकर्म सत्कर्म करावं हे आत्मकारणात स्वार्थासाठी न करता परमार्थासाठी केलं पाहिजे असं दुसऱ्या ओळीमध्ये सांगितलं आहे. आणि असं जे भुंजनते, असं जे भोगतात, स्वार्थासाठी करतात आणि स्वार्थासाठीच भोगतात, उपभोग घेतात, ते पापच खातात, पापाचं आचरण करतात, म्हणजेच ते पापी असतात असं दुसऱ्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. आता ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. ते यज्ञावशिष्ट भोगी म्हणून सांडिजे तो अघी जया अपरी महारोगी अमृतसिद्धी. ते यज्ञावशिष्ट भोगी जो यज्ञातून शिल्लक राहिलेलं खातो किंवा भोगतो, म्हणून सांडिजे तो अघी. अघ म्हणजे पाप, त्याचं सगळं पाप नष्ट होतं. जया अपरी महारोगी अमृतसिद्धी. आता त्याला सिद्धांत कशाप्रमाणे पाप नष्ट होतं. महारोग्याला जर अमृत मिळालं तर त्याचा महारोग निघून जातो, त्याप्रमाणे त्याचं महापापसुद्धा नष्ट होतं. म्हणून स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मीची विनियोगी जे मग उरे ते भोगी जे संतोषेसी. म्हणून अर्जुना स्वधर्मे जे अर्जे म्हणजे प्राप्त होणे, अर्जन प्राप्त होणे, स्वतःच्या धर्मानुसार कर्तव्य कर्मानुसार जे जे मिळेल ते स्वधर्मीची विनियोगी जे, त्याचा विनियोग, त्याचा वापर, त्याचा उपयोग स्वधर्मासाठीच, कर्तव्य कर्मासाठीच तू करावास. मग उरेते भोगी जे, त्यातून जे उरेल त्याचा तू निश्चितपणाने उपभोग घ्यावास. संतोषेसी आणि त्यात संतोष मानावास. अनेकांच्या मनामध्ये हा संतोषच नाही आहे, त्याच्यामुळे हे सगळी दुःखांची परंपरा आहे. हे संपत्ती जात आघवे हवन द्रव्य मानावे मग स्वधर्म यज्ञे अर्पावे आदिपुरुखी. हे संपत्ती जात आघवे, कर्तव्य करत असताना जे संपत्तीपासून मिळालेलं आहे ते हवन द्रव्य मानावे. हवन द्रव्य हे संपत्तीयुक्त आहे, तुमच्याकडे जेवढी संपत्ती असेल तेवढं हवन द्रव्य तुम्ही आणता. मग स्वधर्मयज्ञे अर्पावे आदिपुरुखी. ते सगळं संपत्तीजात, संपत्तीपासून निर्माण झालेलं ऐहिक सुखांमधलं जे काय तुम्हाला प्राप्त झालेलं आहे ते स्वधर्मयज्ञे, स्वधर्म कर्तव्य कर्माच्या यज्ञामध्ये आदिपुरुषाला अर्पण करावं, म्हणजे परमात्म्याला अर्पण करावं. जिही यज्ञ सिद्धी जाये परेशा तोषु होये ते हे सामान्य अन्य नोहे म्हणोनिया. आता दुसरा पण यज्ञ इथे लक्षात घ्यायचा. हां, जिही यज्ञ सिद्धी जाये, ज्यामुळे सगळा यज्ञ सिद्धीला जाईल, त्यामुळे काय होईल. परेशा तोषु होये. परेश म्हणजे परमतत्व. तुमचा यज्ञ सिद्धीस गेला की कोणाला आनंद होतो. परमतत्वाला. कारण परमतत्व हेच साक्षात यज्ञ आहे, यज्ञ पुरुषच म्हणतात त्याला, त्याच्यामुळे त्याला आनंद होतो. ते हे सामान्य अन्न नो हे म्हणून त्याला जे काय अन्न त्या ठिकाणी तुम्ही हवन केलेलं आहे ते सामान्य अन्न नाही, त्याच्यातून उरलेलं जे आहे ते तर मुळीच सामान्य अन्न नाही. यज्ञात दिलेलं, हवी दिलेलं ते परमेश्वराला संतुष्ट करणार आहे, आणि त्याच्यातून उरलेलं आहे ते पण सामान्य अन्न नाही आहे, ते अमृत आहे, प्रत्यक्ष अमृत आहे, आणि ते तुम्हाला संतुष्ट करून देतं. हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जाण हे जीवन हेतू कारण विश्वायया. या संपूर्ण विश्वामध्ये हे न म्हणावे साधारण, त्या अन्नाला साधं अन्न आहे असं म्हणू नये. अन्न ब्रह्मरूप जाणं, कारण अन्न हे ब्रह्मरूपच आहे, ब्रह्म्यापासूनच निर्माण होतं, ब्रह्म्यामध्येच विलीन होतं, म्हणून अन्न हे ब्रह्मरूप आहे. हे जीवन हेतू कारण, आणि ते कशासाठी निर्माण झाले.
आपलं जीवन चालावं म्हणून निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यासाठी ते अन्न खायचं आहे. मला माझ्या जिभेला चव आवडली म्हणून नाही. म्हणून आपल्याकडे संन्यास परंपरेमध्ये असं आहे की भिक्षा मागायची आणि ती नदीमध्ये बुडवायची आणि झाडाला टांगून ठेवायची आणि त्याच्यातले सगळे रस निघून गेल्यानंतर आज जे शिल्लक राहील ते अत्यंत संतुष्ट मनाने खायचं. त्याचं कारण काय? देह काम करावं देहानी म्हणून अन्नाची गरज आहे आणि म्हणून ते अन्न खायचं आहे. त्या अन्नाची चव नाही लागता कामा. गोड आहे का तिखट आहे का आंबट आहे का खारट आहे का तुरट आहे का. म्हणून इथे स्पष्ट त्यांनी म्हटले, अन्न ब्रह्मरूप जाणं हे जीवन हेतू कारण विश्वायया. कशासाठी खायचं अन्न? जीवन हेतू कारण. जीवन चाललं पाहिजे. जोपर्यंत परमेश्वरांनी ठेवलं आहे तोपर्यंत ते चाललं पाहिजे, त्याला संपवायचं नाही म्हणून खायचं आहे. म्हणजे आम्हाला जो कर्तव्य यज्ञ करायचा आहे त्याचं स्वरूप या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आता पुढे 14 आणि 15 जे श्लोक आहेत ते माणसाला त्या कर्माचं स्वरूप कसं असतं, त्या यज्ञाचं स्वरूप कसं असतं हे सांगणारे आहेत. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्नसंभवः यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्मसमुद्भवः. कशातून काय काय निर्माण होतं त्याची एक पुन्हा साखळी इथे आपल्याला सांगितलेली आहे. अन्नात भवन्ति भूतानि, या अन्नाला सर्वसामान्य अन्न म्हणायचं नाही. या अन्नाला ब्रह्मरूप जाणायचं. हे अन्न जीवन आपलं चालवण्यासाठी आहे हे एकदा कळलं की मग अन्नात भवन्ति भूतानि हे पण कळलं पाहिजे की अन्नापासूनच भूतमात्रांची निर्मिती होते. बर, मग अन्न कुठून निर्माण होतं? पर्जन्यात अन्नसंभवः. पाऊस पडला की अन्न निर्माण होतं. हे तर आपल्याला दैनंदिन जीवनात सगळ्यांना माहितीच आहे, त्यासाठी फार शिकायची गरज नाही. बरं, मग हा पर्जन्य कुठून येतो? म्हणजे पाऊस कुठून येतो? यज्ञात भवति पर्जन्य. यज्ञात भवति पर्जन्य. यज्ञ म्हणजे हवन करण्याचे जे यज्ञ असतात त्या यज्ञांच्या द्वारे हा पर्जन्य निर्माण होतो. आणि मग यज्ञ कुठून आला? यज्ञ कर्मसमुद्भवः. हा यज्ञ काय आहे? कर्मांच्या अधीन आहे. वेगवेगळी कर्म त्या यज्ञामध्ये केली जातात. एक होता असतो, एक वक्ता असतो, एक ब्रह्मा असतो आणि एक उद्गाता असतो. एवढ्या 4 जणांनी केलेल्या एकत्र कर्मांचं जे फळ ते यज्ञ असतं. त्याच्यामुळे तिथे वेगवेगळी कर्म होतात. कर्मसमुद्भवा हा यज्ञ. मग हे कर्म कुठून येतं? कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी. विद्धी म्हणजे जाणावेस. हे अर्जुना तू हे जाणून घे की हे कर्म कुठून निर्माण होतं? तर ब्रह्मापासून. ब्रह्म उद्भव, ब्रह्मापासून निर्माण होतं. बरं, मग ब्रह्म कुठे आहे? ब्रह्म अक्षर समुद्भवम. अक्षर वेद, वेदांमधून, अक्षर अशा वेदांमधून तो आहे निर्माण झालेला. तस्मात् सर्वगतम ब्रह्म. म्हणून हे जाणावं की ब्रह्म काय आहे? सर्वगत, ओतप्रोत भरलेलं ब्रह्मांडामध्ये आहे असं जाणावं. नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम. आणि तो राहतो कुठे? त्याचं वसती स्थान कुठे? तर यज्ञ. म्हणून त्याला यज्ञ पुरुष असं सुद्धा म्हणतात. आता एक एक गोष्ट आपण नीट समजून घेऊ. कर्मसमुद्भवा हा यज्ञ. यज्ञ हा विहित कर्मांच्या मधून निर्माण होतो, म्हणजे कर्तव्य कर्मांच्या मधून. कर्म ब्रह्मोद्भवम. कर्मसमुदाय हा वेदांपासून उत्पन्न होतो. वेद हे अविनाशी परमात्म्यापासून निर्माण होतात. ब्रह्म अक्षर समुद्भवम. अक्षर समुद्भवम ब्रह्म म्हणजे वेदांपासून ब्रह्म निर्माण झाल्यावर त्याच्यापासून कर्म निर्माण होतं. कर्मापासून यज्ञ, यज्ञापासून पर्जन्य, पर्जन्यापासून अन्न, अन्नापासून सगळे भूतमात्र
आणि म्हणून ब्रह्म हे सर्वगत आहे. ही साखळी इथे लावून दाखवली आहे. ही साखळी पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला गरज वाटत असेल तर लिहून घ्या. वेदांपासून ब्रह्म निर्माण होतं, ब्रह्मापासून कर्म, कर्मापासून यज्ञ, यज्ञापासून पर्जन्य, पर्जन्यापासून अन्न, अन्नापासून सगळे भूतमात्र निर्माण होतात. तात्पर्य संपूर्ण हे ब्रह्मांड हे ब्रह्मानी ओतप्रोत आहे. त्या ब्रह्मतत्वानी ओतप्रोत भरलेलं आहे, सर्वव्यापी आहे आणि यज्ञामध्ये तो नित्य प्रतिष्ठित आहे. यज्ञ हे त्याचं राहण्याचं निवासस्थान आहे, तिथेच तो राहतो, म्हणून त्याला यज्ञपुरुष असं म्हणतात. आता ज्ञानेश्वरीमध्ये काय म्हणले बघा. अन्नास्तव भूते प्ररोह पावती समस्ते, मग पर्जन्यू या अन्ना ते सर्वत्र प्रसवे. अन्नास्तव भूते, अन्नामधून भूतमात्र, प्ररोह पावती समस्ते, प्ररोह रोहती, उगवतात, निर्माण होतात. मग पर्जन्यू अन्नाते, मग हा पर्जन्य त्या अन्नाला निर्माण करतो. सर्वत्र प्रसवे, सगळीकडे निर्माण करतो हे आपण पाहतो. तया पर्जन्या यज्ञी जन्म, त्या पर्जन्याचा जन्म यज्ञामध्ये होतो. यज्ञा ते प्रकटी कर्म, यज्ञाला कर्म प्रकट करतं. कर्मासी आदि ब्रह्म वेदरूप, कर्मासी आदि ब्रह्म असलेलं वेदरूप जे ब्रह्म आहे ते निर्माण करतं. तया वेदा ते परात्पर, परात्पर म्हणजे पुन्हा ब्रह्म, ब्रह्मतत्व. वेदांना कोणी निर्माण केलं? ब्रह्मतत्वानी. प्रसवतसे अक्षर, तो अक्षर अशा त्या वेदांना निर्माण करतो. म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध, म्हणून हे संपूर्ण चराचर ब्रह्मबद्ध आहे, म्हणजे ब्रह्मानी ओतप्रोत भरलेलं आहे. परी कर्माची मूर्ती, म्हणजे कर्मरूपी अवतरणारे यज्ञमूर्ती. यज्ञी अधिवासू श्रुती, त्या यज्ञामध्ये वेद राहतात. श्रुती म्हणजे वेद, वेदांचा अधिवास असतो. ऐके सुभद्रापती अखंडपणे तिथे त्यांचा निवास असतो, असं तू अर्जुना ऐकावंस. तात्पर्य या आज आपण पाहिलेल्या श्लोक 9 पासून ते 15 पर्यंत या संपूर्ण ह्याच्यामध्ये कर्म, कर्म म्हणजेच यज्ञ, यज्ञ म्हणजेच सत्कार्य आणि त्याचं स्वरूप आणि त्याच्यापासून काय काय निर्माण होतं, प्राप्त होतं हे सांगितलेलं आहे. म्हणून आता या 9व्या श्लोकापासून आपण वाचूया आणि आज थांबूया. बाकीचा भाग आपण उद्या बघू. यज्ञार्थात कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः. यज्ञार्थात कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः. तदर्थं कर्म कौन्तेय, तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर, मुक्तसंगः समाचर. सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः. सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः. अनेन प्रसविष्यध्वम्, अनेन प्रसविष्यध्वम् एषवोस्त्विष्टकामधुक्, एषवोस्त्विष्टकामधुक्. देवान् भावयतानेन, देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः, ते देवा भावयन्तु वः. परस्परं भावयन्तः, परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ, श्रेयः परमवाप्स्यथ. इष्टान् भोगान् हि वो देवा, इष्टान् भोगान् हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः, दास्यन्ते यज्ञभाविताः. तैर्दत्तान् प्रदायैभ्यो,
तैर्दत्तान् प्रदायैभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः यो भुङ्क्तेस्तेन एव सः यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुञ्जन्ते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात् अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितं हरिः ओम. आज इथे थांबू. पुढचा भाग आपण उद्या पाहणार आहोत.